काही आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या. शिवीगाळ केल्यानं कोणतीच समस्या सुटत नाही. मी रोष समजू शकतो. विद्यार्थी आपलेच आहेत, त्यांना चांगला मार्ग दाखवू. पंतप्रधान मोदींकडून पुन्हा नवा व्हिडिओ शेअर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार. दिल्लीमधल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात. पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्यानं मुळा आणि मुठा नदीला पूर. एकतानगर परिसरात पाणी शिरलं. प्रशासनाकडून नागरिकांचं रेस्क्यू. सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद. विजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त. पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो. भिडे पूल पाण्याखाली. नदीपात्रामधील रस्ता वाहतुकीसाठी बंद. खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद. पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता. रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगावातील 30 ते 40 घरांची पडझड. अनेकांचे संसार उघड्यावर. तर शेवगे बुद्रुक गावातील एक तरुण पुरामध्ये वाहून गेल्याची घटना. यवतमाळमध्ये पुराच्या पावसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली. विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये लाठ्या घालताना पोलिसांना लाजा वाटल्या नाहीत का? अभिजित दिपके आक्रमक. वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं लाल झाला होता. आंदोलनामध्ये विद्यार्थी नव्हते, गुंड होते. जंतर मंतरवरच्या पोलिसांविरुद्ध चुकीचे नरेटिव्ह पसरवलं. जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा आरोप. संसदीय अधिवेशनाचा 10वा दिवसही गोंधळाचा. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत स्थगित. विद्यार्थी आंदोलनावर मोदी शहांनी भूमिका स्पष्ट करावी. खरगेंकडून चर्चेची मागणी. आधी हाडं मोडलीत, आता एफआयआर करून खाती बंद करताय. मोदी शहा, तुम्ही जेन्झीला धमकावून गप्प करू शकत नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. भिवंडीत इमारत दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 10वर. 12 तासाहून अधिक काळाच्या बचाव कार्यानंतर मृतदेह हाती. दोषींवर फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. एफडी अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधानभवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा. स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी. हायकोर्टाकडून खरडपट्टी. मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्यासाठी वेळ. पुन्हा तपासणी होणार. मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा. खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगळा न्याय का? हायकोर्टाचा एफडी अधिकाऱ्यांना इशारा. पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार. बीड जिल्ह्यामध्ये एसीबीची मोठी कारवाई. सामाजिक वनीकरण विभागामधील अधिकाऱ्याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. तक्रारदारानं 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून कारवाई. 2020 दिल्ली दंगलीमधील आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी अपडेट. माजी नगरसेवक आरोपी ताहिर हुसेनला जन्मठेपेची शिक्षा. इतर 5 आरोपींनाही जन्मठेप. दक्षिण